नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीची, जुन्या काळातील सगळ्यांची आवडती भाजी अशी वालाचं बिरडं. त्यासाठी मी वाल चांगले मोड येऊन दिलेले आहेत आणि त्यांचे काढून घेतले आहेत, स्वच्छ करून घेतले आहे. त्यासोबत एक कांदा, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 टोमॅटो छान चिरून ठेवला आहे बाजूला. आता कढईत आपण तेल गरम करूया. तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता, सोबतच टाकणार आहोत जिरे, राई आणि आपण चिरलेला 1 कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घालणार आहोत. ते छान तेलावर परतून द्यायचं आहे. तेलावर छान परतून घेतल्यानंतर आपण त्यांना 2-3 मिनिटांसाठी शिजत ठेवणार आहोत. झाकण देणार आहोत आणि शिजत ठेवणार आहोत. पाहू शकता आपला कांदा बऱ्यापैकी शिजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया 1 चिरलेला टोमॅटो. तो देखील छान तेलावर परतून झाल्यानंतर त्याच्यात ॲड करूया अद्रक लसूण पेस्ट. ते देखील छान मिक्स करून घेणार आहोत आणि थोडा वेळ शिजवणार आहोत. पाहू शकता आपला टोमॅटो आणि कांदा छान शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करूया. पहिल्यांदा हळद, लाल तिखट, धणेपूड आणि गरम मसाला. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता आपला मसाला रेडी आहे. आता आपण याच्यामध्ये स्वच्छ धुतलेला वालाचं बिरडं, 1 बटाटा, सोबतच मी ते 2 शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत साफ करून. शेवग्याच्या शेंगा आणि वालाचं बिरड्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा. हे छान मिक्स करून झाल्यानंतरला आपण याची एक वाफ काढून घेणार आहोत. झाकण द्यायचं आहे वरती आणि थोडंसं पाणी ठेवायचं आहे वाफेला. हे बिरडं वाफेवर खूप छान शिजतं अशा प्रकारे. पाहू शकता. आता याच्यावर आपलं झाकणावरचं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ह्या भाजीमध्ये गरमच पाणी ॲड करा, जेणेकरून भाजी लवकर शिजेल. पाहू शकता कलर खूप छान दिसत आहे. आपलं वालाचं बिरडं निम्म्या प्रकारे शिजलं आहे आणि पाणी देखील त्याच्यामधलं कमी झालेलं आहे. आता आपण याच्यावर झाकणावरचं पाणी याच्यामध्ये थोडंफार ॲड करू आणि थोडा वेळ अजून शिजत ठेवू. पाहू शकता आपला बटाटा आणि बिरडं छान प्रकारे शिजलेला आहे. तुम्हाला गरजेपुरतं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. तुम्हाला भाजी थोडी ड्राय हवी असेल तशी करा. इथे मी वाटण्यासाठी खोबरं भाजून घेतलं आहे आणि ते बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये. पहिल्यांदा आपण याच्यामध्ये कोकम टाकलं आहे. त्यानंतरला गरजेपुरतं खोबरं टाकूया. त्याच्यामुळे आपली आमटी जाडसर होईल. त्याचं वाटण खूप छान लागतं. मला आमटी पातळ हवी म्हणून मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि आपली भाजी रेडी आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान लागते ही भाजी. दिसायला देखील खूप सुंदर दिसत आहे. कोथिंबीर पेरून घेणार आहोत आणि ते मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे मी. पाहू शकता खूप सुंदर दिसत आहे भाजी. तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा ही रेसिपी. तुम्हाला देखील नक्कीच आवडेल, तुमच्या घरच्यांना देखील नक्कीच आवडेल. तर ट्राय करा. बाय बाय.